आईस्क्रीमचे 2-3 शॉप आहे. मी दरवेळेस येतो तिथे गर्दी असते. आपण ट्राय करू तिथले आईस्क्रीम. थोडे काय आहे ना, पण थोडं मला स्वीट खायचं आहे आणि थंड खायचं आहे, तर तिथं आपण ट्राय करू. इथं समोरच आहे KBT सर्कलजवळ. चला, तर त्या रोडने मी आलो. रोड क्रॉस केला इथून मागून आणि हे इकडं आहे थंडर म्हणून आहे आणि ओल्ड मुंबई आईस्क्रीमसुद्धा इथं. तर ट्राय करू, इथंच बघू. मी ऑर्डर केला एक चोको चॉकलेट. एक होता, त्यांनी सजेस्ट केलं की चोको चॉकलेट तुम्ही खा, चांगला आहे म्हणे, तुम्ही चॉकलेट टेस्ट. एक कपमध्ये येतो म्हणे, 50 रुपीज आहे आय थिंक. तर बघूया, ट्राय करूया. एक थंडर पॉईंट नावानं आहे इकडे. एक्झॅक्ट KBT सर्कल इकडे आणि KBT सर्कलच्या जवळच आहे थंडर पॉईंट म्हणून आहे. असं एक शॉप आहे इकडे आणि यांनीच ऑर्डर घेतलेली आहे. ऑर्डर घेतात ते आणि टेबलवरती असा नंबर ठेवता, टेबल नंबर 3. आणि जो बाहेरचं जे इंटेरियर आहे, बाहेरच लोक बसतात, इथंच बसतात आणि इथंच एन्जॉय करतात. रस्ता आहे समोर, गाडी लावण्याला पार्किंगसुद्धा आहे. मस्त आहे. नाशिक शहरामध्ये नाही का की तुम्हाला रोड साईड फूड पण चांगले मिळतील. सर्व जसं मी तुम्हाला दाखवलं मागच्या ब्लॉग्समध्ये किंवा मागच्या व्हिडिओजमध्ये की ब्रँडेड फूडसुद्धा अवेलेबल आहे आणि इथं अशा सुविधा असतात म्हणजे की तुम्ही चांगल्या गोष्टी. आता हे जे कॅफे आहे, त्या आईस्क्रीमला खूप गर्दी असते आणि इथं सर्व्हिस खूप. हे बघा, जर तुम्हाला कारमध्येच बसून एन्जॉय करायचं असेल तर अशी फॅसिलिटीसुद्धा आहे. कारमध्येच एन्जॉय तुम्ही करू शकता किंवा मागवू शकता. गोष्टीसारखं पुण्या मुंबईसारख्या सिटीजमध्ये कसं की काही खाण्यासाठी एकदम कॅफेत जा किंवा हॉटेल्समध्ये जा, बुकिंग करा, तसं नाही आहे. नॅचरली व्ह्यू करून तुम्ही नॅचरलचा आनंदसुद्धा घेऊ शकतो. तो मदर डेअरीचा जो मी मागवला होता 50 रुपीजचा आईस्क्रीम आहे. सो एन्जॉय इट. थोडं काय होईना. आईस्क्रीम खाण्याचा फायदा असा आहे की आईस्क्रीम इतका कडक आहे की त्यांनी मला बघून, हे त्यांचे ओनर आहे, हे जे उभे आहे ते ओनर आहे आणि यांनी स्टीलचा चम्मच दिला मला, कारण हात तुटून जाईन एवढं कडक आहे. ज्यांच्या फ्लॅटवरती राहतोय, माझं झालेलं आहे आणि मी ज्यांच्या फ्लॅटवरती राहतोय तिथं पाणीच नाही आहे प्यायला. त्यांना विचारलं, ते 4 बॉटल 10-10 घेतलेल्या आहे पाण्याच्या घेतल्या. विषय असा आहे की ते म्हणतात की आमच्या रूमवरती पाण्याचं बिल जे होतं मंथली, ते जो देतो त्याच्याकडे नंतर पैसे दिले जात नाही, म्हणजे कॉन्ट्री होत नाही त्यांची. त्यामुळे त्यांनी पाण्याचे जारच बंद करून टाकले आणि जे पाणी आहे ते इकडून तिकडून बॉटल्समध्ये भरून आणतात. मग मी स्वतःच पाण्याच्या बॉटल 10-10च्या 4 घेऊन चाललो आहे की रात्री लागलं, उद्या लागलं तर बेटर आहे. सर्कल आहे आणि तिथं समोरच आपली रूम आहे. ती एक्झॅक्ट समोर जो लाईट दिसतोय ना, त्याच फ्लॅटला आपली वरती रूम आहे. त्याच बिल्डिंगला रूम आहे वरती, फ्लॅट आहे. म्हणजे नाशिकचा एक पॉईंट काय आहे, मोस्टली व्ह्यू पॉईंट काय आहे, बेस्ट फूड, बेस्ट क्लायमॅट आणि बेस्ट सर्विस आणि बेस्ट क्वालिटी, हे पुण्याचं आहे. आणि पुण्यामध्ये आजही खूप जुन्या बिल्डिंग आहे. ते नाशिकमध्ये खूप जुन्या बिल्डिंग आहे. ते नाशिकचं वैभव जपून ठेवतात. असंच एक ब्लॉग आज इथंच संपतोय. नेक्स्ट ब्लॉगसाठी माझे ब्लॉग्स बघत चला. नेक्स्ट ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटूया नवीन ब्लॉगसोबत.